नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले आजच्या नवोदय प्रवेश परीक्षा 2025 साठी खास तयार केलेल्या गेस पेपर व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आपल्यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी खूप मनापासून तयारी केली आहे आणि या शेवटच्या टप्प्यात योग्य प्रश्नांचा सराव करणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत परीक्षेत विचारले जाण्याची सर्वाधिक शक्यता असलेले प्रश्न, त्यांची सोपी स्पष्टीकरणे आणि जलद सोडवण्याच्या काही टिप्स. हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा, कारण शेवटी मी तुम्हाला काही महत्त्वाचे टिप्स सुद्धा देणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा आपला नवोदय गणित गेस पेपर क्रमांक 2. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या या मॅथ मित्र श्रीकांत सर यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूया गेस पेपर 2. लक्ष्मीबाईकडे असलेल्या एकूण दागिन्यांचे वजन 50.49 ग्रॅम आहे. त्यात मंगळसूत्राचे वजन 25 ग्रॅम 35 मिलीग्रॅम, एका पाटलीचे 15 ग्रॅम 5 मिलीग्रॅम आहे. तर अंगठीचे वजन किती असेल? म्हणजे लक्ष्मीबाईकडे जे काही दागिने आहेत त्या दागिन्याचे एकूण वजन आहे 50.49 ग्रॅम. हे झाले एकूण वजन. मग लक्ष्मीबाईकडे किती प्रकारचे दागिने आहे? तर 3 प्रकारचे वेगवेगळे दागिने आहेत. मग मंगळसूत्र पाहूया आपण. मंगळसूत्राचे वजन आहे 25 ग्रॅम 35 मिलीग्रॅम. एक पाटली आहे, पाटलीचे वजन आहे 15 ग्रॅम 5 मिलीग्रॅम. आणि एक अंगठी आहे, ज्या अंगठीचे वजन आपल्याला काढायचे आहे. तर मग आपल्याला या 2 मंगळसूत्र आणि पाटलीचे वजन यांची बेरीज करून ती बेरीज एकूण वजनामधून वजा केली तर आपल्याला अंगठीचे वजन मिळेल. तर मग पहा, इथे ग्रॅम आहे, मिलीग्राम, इथे ग्राम, हे मिलीग्राम, परंतु एकूण वजन हे ग्रॅम मध्ये दिलेले आहे. त्यामुळे आपण काय करू, मंगळसूत्राचे वजन ग्रॅम मध्ये कन्वर्ट करूया. मग इथे ग्रॅम 25 ग्रॅम आहे, 35 मिलीग्रॅम आहे. तर मिलीग्रॅमचं ग्रॅम करताना काय करावं लागेल? तर मिलीग्रॅमचं ग्रॅम करताना 3 घरं मागे यावं लागेल. कारण तुम्हाला मिली, सेंटी, डेसी, मीटर, डेका, हेक्टो, किलो हा चार्ट पाठ असायला हवा. मग मिलीचं काय करू आपण? मिलीचं ग्राम करू. मिलीचं ग्राम करताना 3 घरं इकडे येईल डावीकडे, म्हणजे उत्तर काय येईल आपलं ग्रॅम मध्ये? 25.035 ग्रॅम. आणि पाटलीचं वजन येईल इथे 5 मिली आहे, हे पण ग्रॅम करताना 3 घरं डावीकडे, म्हणजे याचं वजन होईल 15.005 ग्रॅम. मग याची बेरीज करू आपण. 5 आणि 5 10 0, हातचाला 1, 3 आणि 1 4, 0 0, दशांश चिन्ह जागी दशांश चिन्ह, 5 आणि 5 10 0, हातचाला 1, 2 आणि 1 3 आणि 1 4, म्हणजे आपलं हे उत्तर आलं 40.040 ग्राम. हे कोणाचं वजन आहे? तर हे मंगळसूत्र आणि पाटलीचं एकूण वजन. मग या एकूण वजनामधून 3 वस्तूंच्या वजनामधून या 2 वस्तूचं वजन आपण वजा करूया. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह, 0 4 0. आता हे वजा करताना इथे काही नाही, म्हणजे 0 आहे. 0 मधून 0 गेला 0, 9तून 4 गेले 5, 4तून 0 गेला 4, दशांश चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह. जर आपण एवढं जरी काढलं, एवढं पाहिलं, पर्याय 1, पर्याय 2, पर्याय 3 आणि पर्याय 4, तर आपल्याला उत्तर सापड पर्याय क्रमांक सी. तरी पूर्ण सोडून पाहूया. 0तून 0 गेला 0 राहिले आणि 5तून 4 गेले 1 राहिलं. हे जे वजन निघालं तर हे वजन आहे अंगठीचे वजन 10.450 ग्रॅम. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी. पुढला प्रश्न पाहूया. इम्पॉर्टंट गेस प्रश्न सिरीज मधील पुढला प्रश्न. एका दुकानदाराने एक फ्रीज 1/4 नफा मिळून, म्हणजे जो फ्रीज आहे त्या फ्रीज मधली जी किंमत आहे, खरेदी किंमत
त्या खरेदी किमतीच्या 4तला 1 भाग नफा मिळवला आणि ते 40,000ला विकला, तर त्या फ्रीजची खरेदी किंमत काय? मग इथं खरेदी किंमत दिलेली नाही, खरेदी किंमत विचारलेली आहे. पण एक लक्षात येते आपल्याला, नफा किती मिळाला? नफा मिळाला 1/4. म्हणजे खरेदी किमतीचे किती भाग केले? 4 भाग केले. खरेदी किमतीचे 4 भाग केले. नफा किती भाग मिळाला? नफा 1 भाग मिळाला. मग ही जी रक्कम आहे आपल्याजवळ रक्कम आहे 40,000. 40,000 ही विक्री रक्कम आहे, विक्री किंमत आहे. मग या विक्री किमतीमध्ये काय काय राहते? तर या विक्री किमतीमध्ये खरेदी किंमत अधिक नफा या दोन्ही गोष्टी आहे यामध्ये. मग खरेदी किंमत 4 भाग, नफा 1 भाग, एकूण किती झाले? 5 भाग. जर 40,000 भागीला 5 केले आपण, 5 एक 5, 5 8 40, म्हणजे 8,000. 8,000 काय निघाला? 1 भाग म्हणजे नफा. नफा निघाला 8,000. मग आपल्याला काय पाहिजे? खरेदी किंमत. या विक्री किमतीमधून काय करायचं? या विक्री किमतीमधून 40,000 मधून 8,000 जर आपण वजा केले, नफा जर आपण वजा केला, तर आपलं उत्तर काय येईल पहा? 0 0 0. 10तून 8 गेले 2 आणि इथं 3 राहिले. 3 म्हणजे आपलं उत्तर येईल 32,000. म्हणजेच पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 3. 11 ते 90 मधील सर्व विषम संख्यांची बेरीज किती? आपल्याला बेरीज काढायची आहे, पण सर्व विषम संख्यांची बेरीज काढायची. मग आपल्याला एकूण संख्यांची बेरीज याचं सूत्र माहीत असायला हवं. मग विषम संख्यांची बेरीज काढताना पहिली विषम संख्या 11 अधिक 11 ते 90 मधील शेवटची विषम संख्या 89 गुणेला एकूण विषम संख्या पाहिजे आपल्याला. मग एकूण विषम संख्या काढायच्या कशा? आधी आपण काढून घेऊ 11 पासून 90 पर्यंत एकूण संख्या किती. मग एकूण संख्या काढायचं सूत्र काय? शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. म्हणजे या दोघांची वजाबाकी करायची. 90 मधून 11 गेले 79. 79 मध्ये 1 मिळवला 80. म्हणजे 11 पासून 90 पर्यंत एकूण संख्या 80 आहेत. पहिली संख्या विषम, शेवटची संख्या सम आहे, त्यामुळे दोन्ही अर्ध्या अर्ध्या आहे. अर्ध्या संख्या सम, अर्ध्या संख्या विषम. आपल्याला पाहिजे एकूण विषम संख्या, ते आहे 40. म्हणजेच काय? पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या गुणेला एकूण विषम संख्या भागीला 2. हे सूत्र आहे. बे एक बे, बे दोन्ही 4, म्हणजे इथं आले 20. मग काय पुढची स्टेप? 11 अधिक 89 म्हणजे 90 आणि हे 100. 100 गुणेला 20 म्हणजे 20 एक 20 आणि हे 2 शून्य म्हणजे 2000. म्हणजेच आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. अशा सोप्या पद्धतीने काळजीपूर्वक जर आपण उत्तर काढले तर आपला एकही प्रश्न चुकणार नाही. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 4. कोण EBC बरोबर किती? आपल्याला काढायचा आहे ई, बी आणि सी हा कोण आपल्याला काढायचा आहे, म्हणजे 2x माप काढायचं. तुम्हाला माहित आहे हा जो कोण असतो हा आहे सरळ कोण. म्हणजे याचं माप किती आहे? 180. 180 मधून हे 15 दिलेलं आहे. DBE याचं माप 15 दिलेलं आहे. म्हणजेच काय करू आपण सुरुवातीला 180 वजा 15. 180 मधून जर आपण 15 वजा केले याचं उत्तर येते 165. म्हणजे हा एक कोण आणि हा कोण या दोघांची बेरीज आहे 165. मग आपण बेरीज करू. हे x आणि हे 2x. x प्लस 2x बरोबर 165. x आणि 2x 3x. 3x बरोबर 165. म्हणून x बरोबर 165 भागीला 3. हा जो गुणाकारातला 3 आहे बरोबरच्या चिन्हाच्या इकडे भागाकारात जाईल. मग पाहूया आपण. 3 एक 3, 3 एक 3, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 चूक 12, 3 पाचची 15. एक उरले. परत हे 5 खाली घेतले. परत 3 पाचची 15. म्हणजे x ची किंमत निघाली 45 अंश. म्हणजे हा जो कोण निघाला याचं माप निघालं, सॉरी, x ची किंमत निघाली 55 अंश. या कोणाचं माप निघालं 55 अंश. आपल्याला विचारलं x नाही विचारलं, इथे 2x. म्हणून 2x बरोबर 55 गुणेला 2 म्हणजे आपलं माप येईल 110 अंश.
म्हणजेच पर्याय क्रमांक बी. आपल्याला या गेस पेपर मधील 20ही प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्यायचे आहे. पुढला प्रश्न क्रमांक 5. एक गाडी सकाळी 7:40 वाजता मुंबईला जायला निघाली. मुंबईला दुसऱ्या दिवशी दुपारी 2:20 वाजता पोहोचली. तर किती तास प्रवास केला? आपल्याला प्रवास पाहायचा आहे. गाडी कधी निघाली? गाडी निघाली सकाळी 7:40 आणि पोहोचली कधी? दुसऱ्या दिवशी दुपारी. म्हणजेच सकाळी 7:40 पहिल्या दिवसचे, इथून तर दुसऱ्या दिवसचे सकाळी 7:40 म्हणजे इथपर्यंत किती वेळ झाला? इथपर्यंत वेळ झाला 24 तास. आता आपण पुढला वेळ मोजूया. पुढला वेळ पहा. आता दुसऱ्या दिवसचे सकाळी 7:40 पासून दुपारी 2:20 पर्यंत किती वेळ झाला हे पाहूया आपण. मग इथे खाली 5 मिनिटामध्ये 20 कमी आहेत, तर मग -20 घ्यायचे कमी असल्यामुळे. जर मिनिटामध्ये जास्त असते तर प्लस घेतलं असतं आणि या सकाळी 7 पासून तर 2 पर्यंत मोजून घ्यायचं. म्हणजे 7 नंतर 8, 9, 10, 11, 12, 1 आणि 2. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. तर हे झाले 7 तास 20 मिनिटे. या 7 तास 20 मिनिटामधून 20 मिनिटे वजा करायची म्हणजे होतात 6 तास 40 मिनिटे. हे झाले 6 तास 40 मिनिटे. आणि सकाळी 7:40 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7:40 इथपर्यंतचा वेळ होता 24 तास. हे 24 तास यामध्ये मिळवायचे म्हणजे आपला एकूण वेळ निघेल 0, हातचाला 1 आणि 3. म्हणजेच त्या प्रवासाला एकूण वेळ लागला 30 तास 40 मिनिटे. म्हणजेच पर्याय क्रमांक ए. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 पहा काय. जर दोन कोनांची बेरीज 90 अंश आहे तर पुढीलपैकी कोणता पर्याय शक्य आहे? पर्याय ओळखायचा आपल्याला पाहून. मग पहिला पर्याय आहे एक लघुकोन व दुसरा विशाल कोन. तर मग हे लघुकोन आणि विशाल कोन, तर या दोघांची बेरीज केली तर ती 90 राहणार नाही, ती 90 पेक्षा जास्त येईल. कारण विशाल कोनाचंच माप 90 पेक्षा जास्त असते, म्हणजे कमीत कमी 91. 90 पेक्षा जास्त आणि लघुकोन 0 पेक्षा जास्त, 0 ते 90 पर्यंत. त्यामुळे हे येणार नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1 कट झाला. पर्याय क्रमांक 2 बी. 2 काटकोन. एका काटकोन 90 असते, 2 काटकोन 180 राहील, त्यामुळे पर्याय बी पण येणार नाही. 2 विशाल कोन. एक विशाल कोनच 90 पेक्षा जास्त असतो, त्यामुळे हा पण पर्याय येणार नाही. 2 लघुकोन, तर हे येऊ शकतो. एक लघुकोन 50चा आणि एक लघुकोन 40चा, त्या दोघांची बेरीज 90. त्यामुळे कोणता पर्याय शक्य आहे? तर पर्याय क्रमांक डी. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7. 2307 या अंकाचा उपयोग करून किती 4 अंकी नैसर्गिक संख्या बनवता येतील? आपल्याला किती 4 अंकी संख्या बनवता येईल हे कळायचं आहे आपल्याला. मग आपण संख्या बनवून पाहूया. सुरुवातीला एका अंकापासून बनवू. 2 पासून किती संख्या बनतील आणि त्यावरून आपण अंदाज घेऊन उत्तर काढूया. 2 पासून पहा. 2307. नंतर हे 2 3 असेच ठेवू. 2 3 यामध्ये बदल करू. 7 0. नंतर 2, आता 3चा जागी 0 घेऊ. 2 0 7 3 2 0 3 7. आता 0 बदलू. 2 7 3 0 2 7 0 3. म्हणजे 2 पासून जर संख्या बनवल्या आपण 1 2 3 4 5 6, म्हणजेच 2 3 0 7 या 2 पासून बनतात 6 संख्या. या 3 पासून पण बनतात 6. 0 पासून संख्या बनणार नाही, कारण आपल्याला पाहिजे 4 अंकी संख्या. आणि 7 पासून बनतात 6, म्हणजे आपल्या एकूण संख्या बनेल 6 18.
तर एकूण संख्या 18 बनतील. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. जर या शून्याच्या जागी शून्य सोडून कोणताही अंक असता, कोणतीही नैसर्गिक संख्या असते, समजा 1 पासून 9 पर्यंत, तर यापासून 6, यापासून 6, यापासून सुद्धा 6 आणि यापासून 6, मग उत्तर आलं असतं 24. परंतु शून्य असल्यामुळे आपलं उत्तर येणार आहे एकूण 18 संख्या बनवता येतील. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8. 6 मीटर, 4 मीटर, 3 मीटर व 2 मीटर मापाचे 4 चौरस एकमेकांना आडवे जोडल्यास तयार झालेल्या आकृतीची परिमिती किती? प्रश्न पाहाला वाचला तर कठीण वाटतो आपल्याला, पण प्रश्न खूप सोपा आहे. यासाठी आपल्याला चौरसाकार आकृत्या काढाव्या लागतील. पहिली आकृती आहे 6 मीटर, याचं माप 6, चौरसाकार आहे 6, याचं पण 6, याचं पण 7. मग काय केलं त्यांनी पहा, नंतर त्याला जोडला 4 मीटर. मग इथून 4 मीटर जोडू दुसरा एक चौरस, हा 4 मीटर. आता याचं माप 4, याचं 4 आणि याचं 4, याचं 4. याला आता जोडू 3 मीटर, हा जोडला 3 मीटर, हे 3 आणि हे 3, हे पण 3 आहे. याला जोडू 2 मीटर, 2 मीटर, 2 मीटर. आता आपल्याला याची परिमिती काढायची. हे पण 2 मीटर, याची परिमिती काढू. जर आपण योग्य निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल हे 6 मीटरच्या बाजू आहे, ही बाजू 6 मीटर आहे, पण ही 4 आहे, ही 4 आहे, ही 4 आहे, म्हणजे ही पण 4 असणार. म्हणजे इथं किती उरलं एवढं, हे उरले 2. इथं म्हणजे असं जरी केलं 6 वजा 4 2, इथं 4 वजा 3 ही 1 आणि 3 वजा 2 ही पण 1. म्हणजे आपण जर आता परिमिती काढायचं ठरवलं तर 2 आणि 3 5, 5 आणि 4 9, 9 आणि 6 15, 15 आणि 6 21, 21 आणि 6 27, 28 29, 29 आणि 4 33, 33 आणि 1 हा एक 34, 34 आणि 3 37, हा एक 38, 39 40 आणि शेवटचे 2 42. म्हणजे आपलं उत्तर येईल 42 मीटर. म्हणजेच पर्याय क्रमांक डी. असं काळजीपूर्वक सोडवल्यास आपला एकही प्रश्न चुकणार नाही. प्रश्न क्रमांक 9. 22 गुणेला 4 गुणेला 5 गुणेला 8 गुणेला 0, 0 दिसला की आपल्याला वाटते या पूर्ण प्रश्नाचं उत्तर 0 आहे. परंतु प्रश्न काळजीपूर्वक पाहायचा. इथे गुणाकार आहे, पण शेवटी वजा आहे. मग इथून तर इथपर्यंत या पूर्ण पदावलीचं उत्तर आहे 0. मग 0 वजा 9 बरोबर वजा 9. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10. शौर्यने 75 अंश कोन काढला आहे. जर त्याला विशाल कोन बनवायचा असेल, त्याला तो कोन अजून कमीत कमी किती अंशाने वाढवावा लागेल? मग विशाल कोन कोणता असतो? 90 अंशापेक्षा मोठा, 90 अंशापेक्षा मोठा आणि 180 अंशापेक्षा लहान आपल्याला विशाल कोन असतो. मग 90 पेक्षा मोठा, मग 91. मग 91 होण्यासाठी या 75 मध्ये किती मिळवावे लागेल? त्यासाठी आपण करू 91 वजा 75. या दोघांची जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर येईल 16. म्हणजे 16 अंश. म्हणजे आपल्याला कमीत कमी 16 अंश यामध्ये मिळवावे लागतील. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. कारण 15 अंश जर मिळवलं तर ते होते 90 इथे बेरीज, आणि 90 म्हणजे काटकोन. 25 तर मोठा होते, आपल्याला कमीत कमी पाहिजे. 10 तर खूप कमी होते. त्यामुळे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. पुढला प्रश्न पाहूया. एका पुस्तकाला एकूण 350 पेजेस आहेत. जर प्रत्येक पेजेसवर पेजवरील अंकांनी एवढे स्टार लावायचे असल्यास एकूण किती स्टार लागतील? तर आपल्याला अंकानुसार स्टार लावायचे आहे पेजेसवर. तर मग खूप सोपी ट्रिक्स आहे. आपण अशा प्रकारचा प्रश्न पाहून थोडं घाबरतो आणि नेमकं तिथे चूक करतो. या पुस्तकाला एकूण पाने आहेत 350. म्हणजे 350 मध्ये
एक अंकी संख्या पाहू आपण. एक अंकी आहे 9. म्हणजे एक अंकाला किती स्टार बसवावे लागतील, तर 1 स्टार म्हणजे गुणेला 1 बरोबर 9. 2 अंकी संख्या पाहूया. 2 अंकांच्या एकूण संख्या आहे 90. आता इथे 2 स्टार बसवावा लागेल. 2 अंकाला 2 स्टार म्हणजे 180. आणि आता पाहू शेवटचं 3 अंकी संख्या किती असणार. मग एकूण संख्या काढण्यासाठी एक सूत्र आहे. आपण याच्या आधीच्या पण गणितात पाहिला. पण सर्वात मोठी 3 अंकी संख्या कोणती इथे दिलेल्यापैकी, तर 350. या 350 मधून सर्वात लहान 3 अंकी संख्या 100 वजा करू, ते होते 250. आणि त्यामध्ये 1 मिळवलं तर निघालं 250 पर्यंत एकूण 3 अंकी संख्या. मग 250 पर्यंत एकूण 3 अंकी संख्या आहे 251. कारण 300 पासून तर म्हणजे 350 पर्यंत हे झाल्या 250 होतात. म्हणजे 101 पासून तर 350 पर्यंत, आणि 100 ही 1 म्हणजे झाल्या 251. 251. आणि या प्रत्येक अंकाला 1 स्टार म्हणजे 3 स्टार. म्हणजे एकूण किती स्टार होतील पाहू आपण. 3 1 3, 3 5 15, 5, हातच्याला 1, 3 2 6 1 7. म्हणजे 3 अंकांना एकूण स्टार लागेल 753. आता या एकूण स्टारची बेरीज करूया. 9 3 12, 12 2, हातच्याला 1, 8 1 9, 9 5 14 4, हातच्याला 1, 7 1 8 1 9. म्हणजे आपल्याला एकूण स्टार लागतील 942. म्हणजेच पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 12. दुकानदाराने एक वस्तू 80 रुपये विकल्यास तोटा होतो. मग एक वस्तू आहे आपल्याकडे, ती एक वस्तू जर 80 रुपयाला विकली तर तोटा किती होतो माहित नाही. तर एक्स तोटा पकडूया आपण. जर ती वस्तू रुपये 130 ला विकल्यास तोट्याच्या पावपट नफा. मग ती वस्तू जर आपण 130 ला विकली तर नफा होतो, पण नफा किती होतो या तोट्याच्या पावपट. मग तोटा किती, एक्सच्या म्हणजे गुणेला पावपट. म्हणजेच काय होईल, x/4 हा झाला नफा. मग आता यातील फरक काढू आपण. या दोघातील फरक आणि यातील फरक जर आपण काढला तर आपल्याला तोटा मिळेल. किती झाला, मग यातील फरक काढा. 130 मधून जर आपण 80 वजा केले तर उत्तर किती येईल, तर उत्तर मिळेल आपल्याला 50. इथे वजाबाकी याची 50, इथे वजाबाकी. म्हणजे या दोघातील फरक म्हणजे बेरीज करायची. कारण एक झालाय तोटा म्हणजे मायनस, एक झालाय नफा प्लस. म्हणजे या दोघातील अंतर म्हणजे त्या दोघांची बेरीज. मग यांची बेरीज करा बरं. x अधिक 1/4. 4 1 4 ने x ला गुणलं 4x, 4x आणि 5x, 5x/4. म्हणून 50 बरोबर यात या दोघातील फरक एवढा आहे आणि या दोघातील फरक म्हणजे रुपयातील फरक 50 आहे. आणि हे तोटा आणि नफ्यातील फरक किती काढला आपण आता, 5x/4. इथे लिहून घेऊ आपण 5x/4. हा 4 कशात आहे आता, भागाकारात. इकडे कशात जाईल, गुणाकारात. मग काय पहा, म्हणून 50 गुणेला 4 बरोबर 5x. मग 4 पंच 20, 200 बरोबर 5x. आपल्याला x ची किंमत पाहिजे. मग हा 5 कशात जाईल, इथे भागाकारात जाईल. म्हणून x बरोबर 200 भागीला 5, 5 1 5, 5 चोक 20 म्हणजे 40. तर हा निघाला 40x निघाला. आणि x काय होता, हा होता तोटा. मग आपल्याला काय विचारलं, खरेदी किंमत विचारली. जेव्हा रुपये 80 ला विकले तेव्हा तोटा झाला. मग किती तोटा झाला, तोटा निघाला 40 रुपये. मग आपल्याला जर खरेदी किंमत काढायची असली तर या 80 मध्ये इथे लिहून घेऊ. म्हणून खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत अधिक तोटा. तोटा झाल्यामुळे अधिक केलं म्हणजेच खरेदी किंमत निघाल 120 रुपये. म्हणजे आपलं उत्तर येईल
पर्याय क्रमांक डी. पहा खूप सोपं आहे, एकदा परत समजून घेऊ. वाटते आपल्याला किचकट आहे, पण किचकट काहीच नाही. एक वस्तू जर ₹80 विकली तर तोटा झाला, माहित नव्हतं, तर एक्स तोटा झाला. तीच वस्तू जर 130 विकली तर तोट्याच्या पावपट नफा होतो. पावपट म्हणजे 1/4 आणि तोट्याच्या, त्यामुळे त्याचं उत्तर येते 1/4. मग दोघातील फरक काढायचा. यामधील फरक, विक्री किमतीतील फरक आणि होणारा नफा आणि तोट्यातील फरक. विक्री किमतीतील फरक आहे ₹50 आणि नफा आणि तोट्यातील फरक म्हणजे या दोघांची काय करायची, बेरीज, म्हणजे तो त्यांचा फरक राहील. x अधिक 1/4 बरोबर 5x/4. मग आता आपल्याला काय करायचं, हे 5x/4 काय आलं, तर हे आलं दोन्ही विक्री किमतीतील फरक. म्हणून 50 बरोबर 5x/4. हा 4 भागाकारात आहे म्हणजे इकडे गुणाकारात जाईल, म्हणजे 50 गुणिले 4 बरोबर 5x. इथे आपल्याला x ची किंमत निघाली, x ची किंमत निघाली ₹40 आणि x म्हणजे काय होता, तोटा. मग या ₹80 जेव्हा विकलं तेव्हा तोटा झाला, त्यामुळे 80 मध्ये हा तोटा मिळून दिला आपण. तर मग आपलं उत्तर काय आलं, खरेदी किंमत ₹120. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणते त्रिकूट पायथागोरसचे नाही म्हणते. आपल्याला पायथागोरसचे नसणारे त्रिकूट शोधायचे आहे. मग पायथागोरसचं प्रमेय आपल्याला माहित आहे, थेरम माहित आहे. हा जो काटकोन त्रिकोण असतो, ह्या काटकोन करणाऱ्या दोन बाजू ज्या असतात, पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग बरोबर कर्णाचे वर्गमूळ, हे आहे पायथागोरसचं थेरम, त्रिकूट. मग ही पहिली बाजू, ही दुसरी बाजू. मग पहिली बाजू 3, 3चा वर्ग 9, दुसरी बाजू 4, 4चा वर्ग 16, 16 9 होतात 25 आणि 25चं वर्गमूळ 5 आहे. त्यामुळे हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. आपल्याला नसणारं शोधायचं आहे. दुसरं पहा, पर्याय 6, 6चा वर्ग 36, 8, 8चा वर्ग 64. या दोघांची जर बेरीज केली, ही भरते 100 आणि 100चे वर्गमूळ 10. त्यामुळे हे सुद्धा पायथागोरसचं त्रिकूट आहे. नंतर 5चा वर्ग 25, 7चा वर्ग 49. या दोघांची बेरीज केली, 9 5 1404, हातचाला 1, 4 2 6 1 7, 74. 74 ही वर्गसंख्याच नाही, त्यामुळे हे पायथागोरसचं त्रिकूट येणार नाही. इथं जर 81 आलं असतं तर मग पायथागोरसचं त्रिकूट आलं असतं आणि हे सुद्धा मग पायथागोरसचं त्रिकूट असणार. कारण 9चा वर्ग 81, 40चा वर्ग, 40चा जर आपण वर्ग काढला तर 40चा वर्ग किती होते, 4 चोक 16 म्हणजे 1600. यांची बेरीज येईल 1681 आणि 1681चं वर्गमूळ किती येते, 41. त्यामुळे हे सुद्धा त्रिकूट आहे, नसणारं त्रिकूट आहे. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर येणार, पर्याय क्रमांक सी. पुढला प्रश्न पाहूया. अपूर्णांकाची पदावली आहे. 7/8 गुणेला 3/12 अधिक साध्या कंसामध्ये 7/12 वजा 6/12 साधा कंस पूर्ण गुणेला 15/16. हे महिरपी कंस. मग सुरुवातीला काय करायचं, हा साधा कंस सोडवायचा. छेद समान आहे, छेद समान आहे म्हणजेच काय करायचं, अंश अंशाची वजाबाकी, छेद जसाच्या तसा. याचं उत्तर येते 1/12. इकडे पहा, इकडे प्लसचं चिन्ह आहे, इकडे गुणाकार आहे. हा गुणाकार पण आपण करू शकतो कारण मधात प्लसचं चिन्ह आहे. 6 1 6, साइन दोन्ही 12, 3 1 3, 8 2 16. म्हणजे याचा गुणाकार काय येईल, 3/16. हे प्लसचं चिन्ह जसंच्या तसं दिलं आणि इकडे हा गुणाकार 15/16. मग आधी काय करायचं, तर आधी हा गुणाकार करून घेऊया. मग गुणाकार पा कसा करायचा, याला लहान रूप देऊ शकतो आपण. 3 चोक 12 आणि 3 5 15. मग 5 1 5 आणि 16 चोक 64. म्हणजे पुढची स्टेप काय, पुढची स्टेप आहे 3/16 ही जशीच्या तशी खाली घेतली अधिक या दोघांचं उत्तर आलं 5/64. मग काय, अपूर्णांकाची बेरीज करायची. अपूर्णांकाची बेरीज करताना छेद समान पाहिजे. मग इथं 64 येण्यासाठी 4 न गुणायचं, मग अंशाला सुद्धा 4 न गुणायचं. 3 चोक 12, 16 चोक 64 प्लस 5/64.
आता छेद समान आहे त्यामुळे अंशांशाची बेरीज 12 आणि 5 17 छेद जसाच्या तसा आपलं उत्तर आलं 17/64 म्हणजेच पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 15 काय म्हणते 5च्या पहिल्या 5 विषम गुणितांची बेरीज किती. आपल्याला विषम गुणित पाहिजे. घाई गडबडीत काय करतो आपण गुणित मानून घेतो 5 त्यांची बेरीज करतो आणि आपलं उत्तर चुकते. आपल्याला पाहिजे विषम गुणित. मग 5चा पहिला विषम गुणित 5 नंतर 15 नंतर 25 नंतर 35 आणि नंतर 45. हे झाले 5चे 5 गुणक पहिले 5 गुणितांची. हे 5चे पहिले 5 गुणिते. मग यांची बेरीज करू 5 1 5 5 2 10 5 3 15 5 24 5 5 25 25 5 हातचे आले 2 4 आणि 3 7 8 9 1 10 10 2 12 म्हणजे उत्तर येईल 125 पर्याय क्रमांक ए. 5च्या पहिल्या 5 विषम गुणितांची बेरीज आहे 125. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 16 5 मीटर 40 सेमी लांब असलेल्या तारेपासून 18 मिमी लांबीचे तुकडे कापून तयार करायचे आहे तर किती तुकडे तयार होतील. मग तुकडे तयार करायचे आपल्याला 18 मिमीचे. पण आपल्याजवळ तार आहे 5 मीटर 40 सेमी. मग याला मिमी मध्ये रूपांतर करू. आधी काय करू या दोघाला वेगवेगळं करू रूपांतर. 5 मीटर 5 मीटरचं मिलीमीटर मध्ये करताना 3 शून्य वाढेल म्हणजेच 5चा वर 3 शून्य म्हणजे 5 गुणेला 1000 कारण मीटरचं मिलीमीटर करताना 3 शून्य वाढते. आणि 40 सेमीचे मिमी सेमीचे मिमी करताना 1 शून्य वाढते म्हणजे गुणेला 10 म्हणजेच 40 सेमी बरोबर 1 शून्य वाढेल म्हणजे 400 मिमी. यांची काय करू आता पहा यांची बेरीज करू 0 0 4 5. आपल्याजवळ जी तार आहे ती एकूण तार आहे 5400 मिलीमीटर. मग आता या 5400 मिलीमीटरचे 18 मिलीमीटरचे तुकडे तयार करायचे. मग 5400 भागीला 18 बरोबर 18 1 18 18 त्रिक 54 म्हणजेच असे 300 तुकडे तयार होतील. म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 17 प्रश्न काय आहे पहा 33.03 अधिक 30.3 अधिक 30 म्हणजे 30.003 अधिक 300.3 यांची बेरीज आहे. आपल्याला याची काय करायची उभी मांडणी करायची आणि बेरीज करून घ्यायची. का उभी मांडणी कशी करायची आधी पहिला दशांश पूर्णांक लिहून घ्यायचा जसंच्या तसं. दुसरा दशांश पूर्णांक लिहिताना आधी दशांश चिन्ह लिहायचं आणि मग हा पूर्णांक लिहून घ्यायचा. नंतर तिसरा लिहिताना सुद्धा तसंच 003 आणि चौथा लिहिताना सुद्धा तसंच 003 इथे 3 इथे काहीच नाही तर इथे 0 दिले तरी चालते. आता यांची काय करू आपण यांची करायची आपल्याला बेरीज. मग 0 3 3 3 3 3 3 6 दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह 3 3 6 3 3 6 हे 3 म्हणजे उत्तर काय येईल पहा 366.633 म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी 366.633. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 18 430 नंतर पुढील येणाऱ्या 6व्या विषम संख्येचे वर्गमूळ किती. आधी 6वी विषम संख्या काढू आणि नंतर त्याचे वर्गमूळ काढू. मग 430 नंतर येणारी 430 जी आहे ही समसंख्या आहे आणि विचारली कोणती विषम संख्या. मग एक सम आहे एक विषम आहे तर काय करायचं दुप्पट वजा 1. किती विषम संख्या विचारली 6वी विषम संख्या. मग काय करायचं 6वी विषम संख्या म्हणजे 6 गुणेला 2 वजा 1 बरोबर 12. 12तून 1 गेले 11. 11 येथने मिळवायचे म्हणजे आपल्याला 6वी विषम संख्या मिळेल 430 नंतर येणार. या 441.
आणि 441चं वर्गमूळ 441 म्हणून 441चं वर्गमूळ आहे 21, म्हणजेच पर्याय क्रमांक बी. पुढला प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 19. 1/2 व 3/4 च्या दरम्यानचा अपूर्णांक कोणता असेल? दरम्यानचा अपूर्णांक म्हणजे या दोघांच्या मधातला पाहिजे आपल्याला, मधातला अपूर्णांक. मग मधातला अपूर्णांक करताना 1/2 1/2चं जर दशांश रूप दिलं तर दशांश रूप होते 0.5 म्हणजे 50 पकडा. आणि 3/4 ला जर दशांश रूप दिलं त्याचं उत्तर येते 0.75. इथे 0.5 झालं, इथे 0.7 झालं, म्हणजे आपल्याला उत्तरात पाहिजे 0.6. आणि 0.6 जर काढलं आपण सर्व पूर्णांकाचं पाहिलं तर आपलं उत्तर येते 2/3. मग याची एक सोपी ट्रिक्स आहे. याचा भागाकार करून न पाहता दशांश रूप न काढता सुद्धा उत्तर येते. उत्तर काय येते? जर दोन अपूर्णांक दिले त्याच्या दरम्यानचा अपूर्णांक विचारला तर काय करायचं? पहिला अपूर्णांक आणि नंतरचा अपूर्णांक याच्या दोघांच्या मधातला अपूर्णांक म्हटलं आपल्याला, त्याची बेरीज करायची. पण बेरीज करताना छेद समान करायचा नाही, फक्त ही सोपी ट्रिक्स आहे. बेरीज करताना सरळ सरळ बेरीज कशी करायची? अंशांशाचं अंशस्थानी बेरीज करायची 3 आणि 4 आणि छेदाछेदाची छेदस्थानी बेरीज करून घ्यायची 4 आणि 2 6. हे एक प्रकारे मिळवणे आहे. अपूर्णांकाची बेरीज आपण अशी करू शकत नाही, पण ही ट्रिक्स आहे. या दोघांची बेरीज इथं लिहायची, या दोघांची बेरीज इथं लिहायची. याला लहान रूप देऊ. 2 4 2 6 2/3 आणि 2/3चं तसंही पाहिलं आपण 2 ला भाग जात नाही, शून्याने भाग दिला. इथे जर 20 घेतले तर 3 सक 18 म्हणजे 0.7 समथिंग येऊ राहिले, म्हणजे आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. या गेस पेपर मधील सर्वात शेवटचा प्रश्न आणि तेवढाच इम्पॉर्टंट महत्वाचा सुद्धा प्रश्न आहे. यातील सर्व प्रश्न महत्वाचे आहे. सर्वच प्रश्न काळजीपूर्वक तुम्ही सोडवायचे आहे, म्हणजे ऐकायचे आहे आणि सराव सुद्धा करायचा आहे. आणि नवोदयचा अभ्यास करणाऱ्या आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर सुद्धा करायचा आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायचे आहे. तर शेवटचा प्रश्न पाहूया. एक पक्षी आपल्या घरट्यापासून 8 मीटर पूर्वेकडे उडतो. आपण इथे काय करू? इथे एक छोटस पक्ष्याचं घरटं काढू. हे समजू पक्ष्याचं घरटं. एक पक्षी आपल्या घरट्यापासून 8 मीटर पूर्वेकडे उडतो. तर 8 मीटर इकडे पूर्व दिशेकडे उडत गेला तो पक्षी. आणि नंतर 6 मीटर दक्षिणेकडे जातो. दक्षिण दिशा म्हणजे खालची दिशा. हे जातो 6 मीटर. हे गेला इकडे 8 मीटर. इकडे गेला 6 मीटर. तो घरट्यापासून किती अंतरावर आहे? त्याचं मिनिमम अंतर काढायचं असते कमीत कमी, म्हणजे त्याचं कमीत कमी अंतर आहे असं तिरपं, हे अंतर. म्हणजे आपण जर निरीक्षण केलं तर आपल्याला हा काटकोन त्रिकोण दिसू राहिला आणि हा कर्ण दिसू राहिला. आणि कर्ण आपल्याला काढता येते. कर्ण कसा काढायचा? कर्ण म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या या बाजूचा वर्ग अधिक काटकोन करणाऱ्या या बाजूचा वर्ग, म्हणजे 8चा वर्ग 8 8 64 अधिक 6चा वर्ग 36. या दोघांची जर बेरीज केली, या दोघांची बेरीज येते 100 आणि कर्णाचा वर्ग बरोबर 100 आहे, म्हणून या 100चे जर वर्गमूळ काढले तर कर्ण बरोबर किती ते 10, म्हणजे हा कर्ण निघाला 10. म्हणजेच घरट्यापासून तो पक्षी सध्या किती अंतरावर आहे? तर 10 मीटर अंतरावर आहे. आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या मॅथ मित्र श्रीकांत सर या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.